माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। वैद्यकीय कारणामुळे मी राजीनामा देतोय असं स्टेटमेंट येणं ह्याच्यावरून कळतं की जी नैतिक जबाबदारी आहे ते ॲक्सेप्ट करा तयार नाही। हे जग जाहीर आहे की तो व्हिडिओ कोणाच्या सांगण्यावरनं काढण्यात आला, तो व्हिडिओ कोणाला दाखवण्यात आला, आपल्याला दिसतंय की ते दाखवतायत कोणाला तरी, कोणाचे ऑर्डर्स होते, तो माणूस नेमका कोणाचा होता आणि त्याला ऑलमोस्ट आता तीन महिने होत आहेत आणि आता तुम्ही राजीनामा देताय आणि ते पण वैद्यकीय कारण सांगताय। म्हणजे नेमकं चाललंय काय? आणि राजीनामा हा फक्त फार्स आहे। मी तुम्हाला लिहून देते 6 महिन्यानंतर म्हणणार आहेत की ह्यांना काही निष्पन्न झालं नाही, परत रिइन्स्टेट करतील कॅबिनेट। आम्हाला तसं नको आहे। ह्यांचं नाव आरोपी म्हणून आलं पाहिजे, कारण का हे पहिलं प्रकरण नाही, हे पहिलं प्रकरण आहे जे उघडकीस आलं आहे। पण अनेकदा त्या जिल्ह्यात हे घडत गेलं आहे। अनेक वेळा निष्पाप लोकांवर अशा प्रकारची क्रूर हत्या केली गेली आहे, पण ते आपल्या उघडकीस आलं नाही। हे ह्यावेळेस आलं आहे, पण हे वारंवार तिथे होतं आणि म्हणून त्यांचं नाव आरोपी म्हणून आलं पाहिजे। ज्या पद्धतीत हा गुन्हा करण्यात आला, ज्या पद्धतीत ही हत्या करण्यात आली, म्हणजे बघवत पण नाही आहे। काही लोक आता व्हॉट्सॲपवर लेख लिहित आहेत की ते बघितल्यानंतर रात्रभर लोकांना झोप आली नाही आहे आणि हे सरकार निवांत आहे। आणि महाराष्ट्रात जर वारंवार मुलींवर अत्याचार होत असतील, निष्पाप लोकांवर जे ह्या सरकारचा भ्रष्टपणा उघडण्याचा प्रयत्न करतायत त्यांचा मर्डर होत असेल दिनदहाडे, जर निष्पाप दीन दलितांवर त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये जर मारहाण होत असेल आणि त्याच्यामुळे त्यांना हार्ट अटॅक होत असेल, तर नेमकं काय चाललं आहे? हे फक्त सत्तेसाठी हपापलेत। कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोलॅप्स झाला आहे आपल्या राज्यात आणि ही लाजिरवाणी गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी। आणि कोणत्या कॉन्शन्सनी, कोणत्या मनानी, कोणत्या तनानी हे मी तर म्हणते मुख्यमंत्र्यांनी पण राजीनामा दिला पाहिजे। ज्या पद्धतीने चाललं हे सगळ्यांना आरोपी म्हणून त्या गोष्टीत नेमलं पाहिजे, ही आमची मागणी आहे आणि आम्ही गप्प बसणार नाही। ह्यांच्यात काय आहे का नाही, कॉन्शन्स आहे का नाही, ह्यांचं मन आहे का नाही, हा विचार, ह्यांच्या काही भावना आहेत का नाही, फोटो येईपर्यंत। आणि अर्थात CM आणि DCM कडे तर IB रिपोर्ट सारखा जात असतो, त्यांना 100% हे फोटो चार्जशीटमध्ये जोडण्यात आले होते आणि ह्यांच्यापर्यंत ती माहिती घेऊन जाऊन सुद्धा त्यांनी हा आग्रह केला नाही। हे नक्की एकमेकांना पाठीशी घालायचा प्रयत्न करते, तू माझं झाक मी तुझं झाकतो असा प्रयत्न या ठिकाणी चाललाय। कारण का एकूण एक वरपासून खालपर्यंत सगळे अतिशय करप्ट आहेत आणि सगळ्यांच्या हातावर रक्त आहे। त्यांचा तुम्ही अंत बघताय का? तुम्हाला सत्तेत राहण्याची पण काही हे नाही, अथॉरिटी राहिली नाही आहे, कर्तव्य राहिलं नाही आहे तुमचं। सत्तेत राहण्याची पण तुमची लायकी त्या ठिकाणी खरं तर राहिली नाही आहे। वारंवार हे होत असतं, होत आहे महाराष्ट्रात आणि कोणीतरी ह्याची जबाबदारी घेऊन राजीनामाच नाही, जसं मी म्हणाली, सगळ्यांची नावं आरोपी म्हणून ह्या ठिकाणी यायला पाहिजेत आणि सगळ्यांना सजा झाली पाहिजेत। परत इलेक्शनसाठी उभं राहण्याची ह्यांची हिंमत नाही झाली पाहिजे। माझं सोलापूर न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।